गोव्यातल्या पावसामध्ये मी कालपासूनच चिंब भिजत होतो आणि मला वाटतं की आजची ही स्थिती जर बघितली तर फक्त हवामान खात्याने अनाऊन्सच करायचं राहिले आहे की हो, गोवा आणि कोकणामध्ये पावसाचं आगमन झालं आहे. आणि काय दृश्य आहे तो, काय दृश्य आहेत बघा. हा अरबी समुद्र आहे आणि रोरावत पाऊस येतोय, मध्येच जोरदार येतोय, कधीतरी शिडकावा सुरू आहे. पाऊस थांबलेला नाही आहे कालपासून गोव्यातला. काल म्हणजे मी जसं महाराष्ट्राच्या दिशेने इकडे येत होतो गोव्याला, तसं जसा मला बांद्यात पाऊस भेटला होता ना, अगदी त्या पावसाने पिच्छाच सोडलेला नाही. काल दुपारी 3 वाजल्यापासून पाऊस सुरू झाला होता. काल होताच होता. आज तर पाऊस उघडलेला नाही आहे. आभाळ बघा, काळं भोर असं आभाळ आहे. पाऊस घेऊन येते आणि मला जी माहिती मिळते त्यानुसार सिंधुदुर्ग, बांदा म्हणजे तळ कोकणाचा जो भाग आहे तिथे पाऊस आलेला आहे. जे पॅरामीटर्स असतात हवामान खात्याचे, त्या पॅरामीटर्समध्ये जर या पावसाची त्यांनी जर ती पूर्तता केली असेल, इनफॅक्ट मला असं वाटतं की ती पूर्तता झालेली आहे. कारण अरबी समुद्रावरून वारं तर वाहतच आहे, पाऊस येतो आहे, ढगं आलेली आहे, थांबलेला नाही आहे. तर फक्त हवामान खात्याच्या या घोषणेचीच बाकी आहे की यस, गोवा आणि तळ कोकणामध्ये पावसाचं आगमन झालं आहे. मला असं वाटतं की हे शुभ वर्तमान आहे गोव्यापासून सुरू झालेलं, आणि महाराष्ट्रातले ते जे प्रेक्षक आत्ता हे दृश्य बघतात त्यांच्यासाठी खूप छान. कॅमेरामन निलेश शेवाळेचा मी राहुल कुलकर्णी, ABP माझा गोवा.